चला स्पीड अप घेऊयात. अंपायर पोहोचतील मैदानामध्ये आणि लगेचच आपण जाऊयात मॅचच्या दिशेने. पहिली ओपनिंग पेअर मैदानामध्ये होईल दाखल. जाऊया मॅचच्या दिशेने. ही मॅच आपण पाहिले तर दोन्ही विजेता संघामध्ये. यानंतर आपण पाहिले तर मॅच खेळली जाईल अर्थातच सर्वे 11 सर्वे VCC सनपूर, तदनंतर सीतपवाडी भवानीनगर सर्वे अशी मॅच. यानंतर तदनंतर आपण पाहिले तर एक या संपूर्ण पहिली फेरी झाली तर विनिंग टीमच्या फेऱ्या चालू होतील. तदनंतर आपण पाहिलं तर हळूहळू समजेल की पहिल्या क्रमांकाचा मानकरी कोण असेल, मॅन ऑफ द सिरीज कोणाच्या नावावरती राहील. ज्या मॅन ऑफ द सिरीज साठी आपण पाहिलं तर अगदी नुकतीच रेड लेबल आमच्यापर्यंत येऊन पोहोचले. सचिनजी माने स्पॉन्सर आहेत. बेस्ट बॅट्समन साठी दत्ता जाधव साहेब ब्लेंड. तदनंतर आपण पाहिलं तर सामनावीर साठी आपण पाहिलं तर प्रत्येक सामनावीरला बियर जरूर आहे. सर्व स्पॉन्सर तुम्ही पाहिलेत आमचे गोपीदादा सूर्यवंशी शेठ पहिल्या क्रमांकाचं प्राइज, अनिलजी बागल साहेब द्वितीय, निलेशजी कोळसकर साहेब तृतीय प्राइज, चतुर्थ प्राइज आपण पाहिले तर सचिन येपे आपानिया, रेवा आर्यन पवार कुमारी तिच्याकडून देण्यात आल्या. दिनेश महाडिक शेठ युट्यूब सौजन्य, सचिन दादा म्हात्रे ट्रॉफी सौजन्य अशी सर्व स्पॉन्सर आहेत. सर्वांची आपण चर्चा जरूर करू, सर्वांच्या बाबतीत जरूर आपण चर्चा करू. मात्र जिंती एक्सप्रेस सध्या आपण पाहिलं तर गोलंदाजीसाठी निघाला. पहिला चेंडू सोमनाथचा क्रॉस बॅटेड, लपेटली आहे बाई, लपेटून घेतलाय. लपेटली लपेटा असतो अगदी फेमस आहे लपेटा, तसाच हा चेंडू आपण पाहिलं तर अगदी लपेटून घेतलाय. आणखी अगदी पनवेलच्या पुढे जाईल तर साई कृपा लपेटा, चिकन लपेटा फेमस आहे तिथे, आणि तसाच लपेटून घेतलाय पूर्ण हा चेंडू. बाहेरचा होता. हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा येतोय बॅटीच्या अगदी टॉपला. 6 धावेसाठी षटकार. बॅक टू बॅक 2 चेंडू 2 षटकार आलेत. अप्रतिम बॅटिंग आणि अंडे पण आलेत उकडून. आता उद्या विठ्ठलवाडी प्रीमियर लीग, उद्या एक वेगळा एन्जॉय असेल. होळी खेळली जाईल, पण उद्या बरेचसे नियम आहेत VPL चे, ते नियम पाळावे लागतील, नाहीतर बँड. दोन चेंडू 2 षटकार मात्र जरूर सध्या ठोकले गेलेत. यावे देखील आणखीन एक येतोय. डीप स्क्वेअर ग्रीजनच्या अगदी बाहेर ठोकला अतुल भालेकर कॅप्टन 26, आणि कॅप्टन 26 च्या बॅट मधून येतोय हा 6. अप्रतिम बॅटिंग. कुठलाही खेळाडू अगदी त्याच्या गोलंदाजाच्या जवळ येत नाहीये, ही चांगली गोष्ट आहे. कारण की नवला स्पोर्ट जिंती संघाचं नेहमी एक काम आपण पाहिलं की गोलंदाजाला त्याची लाईन, त्याची गोलंदाजी त्याला करून दिली जाते, कोणी त्याला सांगत नाही. आणि ही चांगली गोष्ट आहे. गोलंदाजावरती प्रेशर न येण्यासाठी या गोष्टी केल्या जातात बऱ्याचदा, आणि सध्या जिंती संघाकडून देखील केल्या जातात. यॉर्कर चांगला चेंडू, ही कमबॅक होता, हा कमबॅक होता, चांगला होता कमबॅक. आणि अतुल सारख्या खेळाडूच्या समोर गोलंदाजी करायची तर 1-2 लागतात, उद्या 1-2 षटकार येतात. मात्र तदनंतर जर तुमचा कमबॅक काय, तुम्ही घाबरताय का, त्याच्याबद्दल तुमची खरी तर परीक्षा असते. बरंच काय शिकायला भेटतं अशा मॅचेस जेव्हा 2 बलाढ्य खेळाडूंमध्ये चालू असतात तेव्हा.
हाफ ट्रॅकर यावे मात्र थोडं फसवलं गेलं. हवेमध्ये चेंडू आहे, कॅच होतीये, ड्रॉप. काय घडलंय पॅडी या मॅच मध्ये? अतुल भालेकरची कॅच ड्रॉप करतोय. तिथून पुढे जर त्याने तांडव चालू केला तर तो मात्र सहन होणार नाहीये, कारण की अतुल भालेकरचा तांडव खूप वेगळा असतो, त्याचे इरादे वेगळे असतात. आणि जेव्हा जेव्हा या शेरला संधी भेटले तेव्हा तेव्हा त्याने दहाड टाकले. टीमची धावसंख्या अगदी जाऊन पोहोचले 20 या आकड्यावरती 20. यावेळी देखील फटका पण पहिला इनसाइड आउट घेण्याचा प्रयत्न. कॅच ही देखील ड्रॉप होते. काय घडते या मॅच मध्ये? अतुल स्वतः स्माइल करतोय. अतुलला विश्वास नाहीये, माझ्या कॅचेस 2 सोडल्यात. आणि तदनंतर आपण पाहिलं जिंती संघ क्षेत्ररक्षणामध्ये एक टफ संघ मानला जातो, आणि तदनंतर 2 कॅचेस ड्रॉप झाले जातात. आणि या संघाची धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचली अर्थातच 21 या धावसंख्येवरती 21. 21 धावसंख्या सध्या मात्र स्कोर कार्डवरती सजवली आहे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त आणि धावसंख्या अगदी ठोकली आहे 21. पहिल्या षटकाच्या अखेरीस 21 धावसंख्या स्कोर कार्डवरती सजली गेली आहे. जाऊया मॅच क्रमांक 2. अर्थातच सूरज येतोय. सूरज डिसले गोलंदाजीसाठी. ओव्हर क्रमांक 2 मध्ये त्याचं आगमन झालंय. पहिला चेंडू पंच केलाय, हॅमर केलाय, निघून जातोय अगदी 6 धाब्यासाठी. अतुल भालेकरचा हॅमर चिपके तो फाटके निघून जातोय षटकारासाठी. प्रतिम फटका खेळला. तदनंतर धावसंख्येला आपण पहिले थोडीशी चकाकी दिली. धावसंख्या अगदी 27 या आकड्यावरती जाऊन पोहोचते 27. तोपर्यंत मॅचला सुरुवात करून घ्यायची. चेंडू आलाय मैदानामध्ये. सूरजला आपण पाहतोय पहिल्या चेंडूवर एक बिग हिट जरूर अतुलच्या बॅट मधून आला. सूरज खरं तर जिंती एक्सप्रेस जिंतीकडे वेगवान गोलंदाजी. पहिले 2 खरं तर सोमनाथचा उल्लेख करा, सूरजचा उल्लेख करा, दोघेही वेगवान गोलंदाज आहेत. मात्र विषय या मैदानाच्या खेळपट्टीचा आणि मैदानाच्या संपूर्ण बाउंड्रीचा, या मैदानामध्ये वेगवान गोलंदाज आतापर्यंत महाग ठरले, कारण की चेंडूचा बॅटीला पंच होतोय तर अंतर सरस पार होतोय. आणि आतापर्यंत कटर गोलंदाज, स्लोअर वन गोलंदाज या मैदानामध्ये चांगला परफॉर्मन्स करत आली आहेत. लेट्स सी. सूरज यॉर्कर खोदून काढला, निघून जातोय कॉर्नर रिजनच्या अगदी बाहेर ठोकलाय. पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 षटकार. उदय पहिल्या ओव्हरच्या 3 चेंडूवरती पहिले 3 षटकार होते. आता ओव्हर क्रमांक 2 च्या देखील पहिल्या 2 चेंडूवरती 2 षटकार आले. म्हणजे षटकाराचा जो विषय आहे, षटकाराचा जो आतापर्यंत मालिका आहे ती चालू राहिली आहे. आज आमच्या कट्टर हिंदू डॉन आज मुकादम
ते देखील आहेत उपस्थित. अप्रतिम पहिल्या ओव्हरमध्ये हॅट्रिक षटकार, दुसऱ्या ओव्हरमध्ये हॅट्रिक षटकार. आणि अतुलने आज ज्या पद्धतीने परफॉर्मन्स दाखवला, ज्या पद्धतीने परफॉर्मन्स केला, थोडा महाग ठरतोय आज. खरं तर मी म्हणेल जिंती संघाचे गोलंदाज आतापर्यंत ज्या पद्धतीने परफॉर्मन्स त्यांनी दाखवला, महाग ठरलेत. हॅट्रिक, पहिला चेंडूवरती षटकार, दुसरा चेंडू षटकार. आणि उदय कॅचचं महत्व, पहिली कॅच, दुसरी कॅच, 2 कॅचेस ड्रॉप झालेत. तर अतुल थांबेल का? अतुलला थांबवण्यासाठी बऱ्याच मेहनत करावी लागते, षडयंत्र तुम्हाला रचावी लागतात, एक प्लॅनिंग करावी लागते. आणि या जाळ्यामध्ये कित्येकदा हा मासा, या माशानं जाळे कित्येक वेळा अगदी तोडलेत. 9 चेंडू 39 वरती खेळतोय अतुल सध्या. 9-39 म्हणजे पहिली 50 येऊ शकते उद्या. या बकरा चषक 2024 ची पहिली 50 राहू शकते का अतुलच्या नावावरती, ते देखील बघायचं आहे. जिंती एक्सप्रेस निघेल सूरज डिस्लॅम चेंडू क्रमांक 14 घेऊन. यावेळी देखील हॅमर केला, बॅटिंगच्या अगदी टॉपला, डिस्कल एक रिझनला आहे खेळाडू, त्याच्या अगदी डोक्यावरून. 4 चेंडू 4 षटकार आलेत आता, बॅक टू बॅक 4 चेंडू 4 षटकार. अप्रतिम षटकारांची मालिका चालू आहे आणि 2 षटकार आले. तर सध्या 10 चेंडू 45 वरती बॅटिंग करतोय. एखादा मोठा षटकार आणि पहिली 50 या स्पर्धेची. आणि अर्थातच होळी निमित्त बकरा चषक 2024 ची बघायला भेटेल. तब्बल 9 षटकार त्याच्या बॅट मधून आलेत. 7 षटकार आतापर्यंत अतुलच्या बॅट मधून आलेत कॅप्टन 26 च्या. आणि अगदी 45 धावसंख्या स्कोर करते. यॉर्कर खोदून करण्याचा प्रयत्न, डाऊन दी ग्राउंड, क्षेत्ररक्षक आहे, चेंडूपर्यंत पोहोचतोय. पॅडी अगदी पकडला, नंतर अगदी फेकतोय. त्याचबरोबर आपण पाहिलं तर माने सरकार अगदी श्री स्वामी समर्थ अगदी डेअरी फार्म अगदी मागे आहे. आपल्याच तळवली, आपल्याच गावकऱ्यांचा ती व्यवसाय आहे. आणि तुम्हाला जर कुठलीही गोष्ट जर बाय करायचे घ्यायची असेल तर श्री स्वामी समर्थ डेअरी फार्मचे आज मालक आहेत व्यासपीठावरती. विनंती करेल आपण या विराजमान व्हायचं. अगदी 2 षटकांचा खेळ मात्र जरूर संपन्न झाला. 2 षटकांच्या अखेरीस आपण पाहिली तर 46 धावसंख्या स्कोर करवती अगदी सजली आहे. 46 धावसंख्या. अतुलला सध्या आपण पाहिलं तर तब्बल 46 धावसंख्येवरती खेळतोय. 11 चेंडू 46 आणि संघाची धावसंख्या देखील 46. म्हणजे सगळी बॅटिंग आहे, वैयक्तिक बॅटिंग ती अतुलच्या नावावरती राहिली आतापर्यंत. बाबूराव पाटील सध्या अगदी गोलंदाजीसाठी. सुरेख फटका फ्लाइटेड आहे. तदनंतर होळी निमित्त बकरा चषक 2024 ची 50 राहते. अतुल बालेकर कॅप्टन 26. एकदा बॅट दाखवायची अतुल. येस, वाह 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 भाई, अभी तो तोली मुट्ठी भर जमीन, अभी तो पूरा आसमान बाकी आहे. पहा, लकी गर्ल आयुष्यात आल्यानंतर पहिली 50 आहे त्याची ती. पुढे आलाय. त्यानंतर अगदी या फटका थोडासा आपण पहिला फसलाय. मिड विकेट रिजनला मात्र पकडली जाते कॅच. अतुल बालेकर अप्रतिम बॅटिंग राहिले. बकरा चषक 2024 मध्ये पहिली 50 त्याच्या नावावरती राहिले. अप्रतिम बॅटिंग, पहिली 50 त्याच्या नावावरती. वैयक्तिक बॅटिंग केले, सर्व चेंडू अतुल खेळून काढलेत. फोटो काढायचा काम ते.
ओहो यावी बॅटिंगची अगदी टॉप एज तदनंतर आपण पाहिलं येतोय खेळाडू आणखीन एक कॅच अप्रतिम तर धावसंख्या आपण पाहिली तर अगदी 52 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचते 52 52 धावसंख्या सध्या मात्र स्कोर कार्ड वरती अप्रतिम फटका लाजवाब आहे क्रॉस बाटेड आहे सीमारेषे बाहेर आहे येतोय षटकार अप्रतिम आज बनपुरी 11 म्हणजे चे बॅटर आणि षटकार आज सिंगल धावा किती धावलेत माहितीये बनपुरी फक्त 4 धावा सिंगल धावून घेतलेत फक्त 4 धावा सिंगल धावलेत आणि धावसंख्या 58 जाऊन पोहोचते पुन्हा पुढे आले यावेळी मात्र अगदी पायामध्ये आधळला गेला चेंडू तदनंतर आपण पाहिलं तर एक धाव तर कंप्लीट केल्या बॅटीच्या सहाय्याने ही धाव मात्र जरूर येताना आपण पाहिली एका धावेच्या मदतीने जर आपण पाहिलं तर 59 धाव संख्या फक्त 5 धावा त्यांनी सिंगल काढलेत आतापर्यंत आणि 5 चेंडूचा खेळ झाला बॅटिंगची अगदी टॉप एज तदनंतर आपण पाहिलं तर अगदी एक धाव तर कंप्लीट केले क्षेत्ररक्षक आहे चेंडू स्टॉप केला गॅदर करेल तोपर्यंत ओहो चुकीच्या दिशेने फेकलाय मात्र 2 धावा अगदी वेगाने कंप्लीट होतात संघाची धाव संख्या सर्वात हायेस्ट स्कोर आजच्या दिवसातील अर्थातच जाऊन पोहोचते 61 आणि 62 धावेचं आव्हान या मॅच मध्ये ठेवलंय 62 रन्स टू विन आणि तोपर्यंत आपण कॅमेरामॅन आपण सन्मान करूयात व्यासपीठावरती संतोषजी मुंडे साहेब अर्थातच आंबवडेच्या विद्यमान सरपंच आणि नुकतेच आपण पाहिले तर तळवलीच्या अगदी गावामध्ये त्यांची श्री स्वामी समर्थ डेअरी फार्म आहे आणि त्या डेअरीच्या माध्यमातून बाजूलाच मैदानाच्या बाजूला तुम्हाला कुठलाही थंडगार पेय किंवा एनी कोल्ड ड्रिंक्स काही खरेदी करायचं असेल तर बाजूलाच श्री स्वामी समर्थ डेअरी आहे मराठी माणूस जेव्हा उद्योजक बनतो तेव्हा अभिमान वाटतो मराठी पाऊल पडते पुढे आणि मराठी माणसांनी उद्योगधंद्यामध्ये यावं आणि सर्वांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो त्यांच्या माध्यमातून आज दिवसभरात बरेच कोल्ड्रिंक त्यांनी पुरवले आम्हाला बरीच काळजी घेतली त्यांनी ताना उन्हाच्या खूप शुभेच्छा दिल्यात कोल्ड्रिंक देऊन बॉसला यावे मात्र अगदी शुभेच्छा देतात उन्हा तानाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आपला दिवस कोल्ड्रिंक पेट अगदी सावलीमध्ये जाऊ थँक्यू मी विनंती करेल साहेब आपण बसून घ्या आणि यानंतर मी विनंती करेल टॉस साठी या अर्थातच सर्वे 11 सर्वे आणि VCC सनबूर दोन्ही कॅप्टन्स या टॉस साठी VCC सनबूर कॅप्टन या थँक्यू सो मच मुंडे साहेब आपल्या मनापासून आभार व्यक्त करतो श्री स्वामी समर्थ डेअरी फार्म आणि त्यांचे ते ओनर आहेत एक युवा उद्योजक आम्ही आभार व्यक्त करतो त्यांचं खूप खूप टॉस केला जातोय माने सरकार यांचे शुभ हस्ते छापा कॉल प्रतीकनं यावेळी मात्र विठ्ठलवाडी अर्थातच VCC सनबूर छापा दे वॉन दी टॉस आणि गोलंदाजी घेतली त्या टीमनं प्रतीक खूप खुश झाला टॉस जिंकला प्रतीक आज पण बोलणार उद्या पण बोलणार आहे तो उद्या विठ्ठलवाडी उद्या कोणालाही सोडणार नाहीये
जाऊया मॅचच्या दिशेने, जिथे आपण पाहिलं तर तब्बल 62 धावेचं आव्हान आहे या मॅच मध्ये. 62 62 धावे टार्गेट ठेवलं गेलं. मॅच होती सुरुवात. पहिला चेंडू अगदी वेगवान, जिथे आपण पाहिलं तर पॅडी सध्या अगदी ओपनिंगला उतरला, ओपन करतोय आज पॅडी जिंती टीमच्या माध्यमातून. आणि पहिलाच वेगवान चेंडू अतुल भालेकरचा, जो आपण पाहिलं तर बॅट अँड पॅडच्या मधून अगदी निघून जातोय. कुठली धाव ऍड होत नाहीये, निर्धाव चेंडू. अगदी डिक्लेअर मध्ये एक धाव. बॅटीची टॉप एज, फक्त एक धाव यावी मात्र जरूर प्राप्त होते. ओ सुरेख फटका आहे, क्षेत्ररक्षक समाधान दादा आहे. चेंडू पकडते, फेकायचा ना. ओढत रो नाराज आहे. ती लक्ष्मी आहे मात्र संतोष दा खूप नाराज झालाय, कारण की येस त्याला ही मॅच काढायची होती, कारण की त्याला माहिती आहे बनपुरी 11 टीम सध्या समोर आहे. यांच्या विरोधामध्ये मॅच काढली असती तर त्याला समाधान भेटलं असतं, मात्र आज भरपूर नाराज असेल. की जेव्हा तुम्ही टफ टीमच्या सोबत खेळता तेव्हा एक जोश असतो, एक तुमच्यामध्ये चिंगारी असते, ती मात्र मॅच जिंकून देऊ शकते. आणि कदाचित संतोष दा असा प्लेअर आहे जो 100% मॅच मध्ये युटर्न आणला असता, कारण की बनपुरी 11 आणि जिंती संघ यांची मॅच नेहमी तुफान झाल्या. बॅकफुटला जातोय, पंच करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आपण पहिला वेगाने पोहोचतोय. ओहो, चेंडू गॅदर केला. सनील अगदी वेगानं पळत गेला. सुरेख फटका हवेमध्ये, अंतर थोडस असेल कमी, मात्र एक धाव कंप्लीट केले. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न, कॅच पकडण्याचे प्रयत्न चांगले राहिलेत. धाव संख्या अगदी 4 या आकड्यावरती, 4 धाव संख्या. बासष्ट धावेचं टार्गेट या मॅच मध्ये. 62. हो, यावेळी देखील बिग हिट करण्याचा प्रयत्न आहे. खेळाडू चेंडू पकडला, फेकी केली जाते. धाव यावी मात्र घेतली जात नाही. पहिल्या षटकामध्ये फक्त धावा खर्च झाले, फक्त 4. अप्रतिम गोलंदाजी राहिली. बारा चेंडू आणि 58 धावेची गरज आहे. मॅच पूर्ण टफ केली, कारण की आमची पहिली विकेट गेली उद्या डिस्ले, संतोष डिस्लेची. त्यानंतर खरं तर कमबॅक केला बनपुरीनं, आणि अतुल अगदी त्यानंतर अतुलला माहिती होतं महत्वाचा मोठा मासा पकडला त्याने. आणि त्यानंतर या मॅच मध्ये आता बनपुरी 11 बनपुरी संपूर्ण कमबॅक करण्याचा प्रयत्न. मात्र जोपर्यंत बाबूराव पाटील आहे आणि जोपर्यंत पॅडी आहे तोपर्यंत मॅच ऑन आहे. 12-58. यावेळी क्रॉस बॅटेड, मिड विकेट रिजनच्या अगदी बाहेर जातोय. मॅच ऑन आहे. मी म्हणेला उद्या मॅच संपली नाहीये, कारण की जर समोरची टीम आपण पाहिली तर अतुल भालेकर 1 मॅन जर 11 चेंडू मध्ये 50 करतो, तर अजूनही संधी आहे समोरची टीम बाबूराव पाटील आणि अर्थातच पॅडीला. अगदी
11 चेंडू मध्ये आता मात्र राहिलेली जी धावसंख्या 52 आणि म्हणजे 11 चेंडू मध्ये 9 षटकार मारायचे. एक साधं उदाहरण आहे उद्या 11 चेंडू 9 षटकार, कारण की प्रत्येक चेंडू तुम्हाला अगदी रस्त्यावरती पोहोचवावा लागेल, प्रत्येक चेंडूला एलिव्हेशन द्यावं लागेल. हो यावेळी ड्राईव्ह केला चेंडू आपण पाहिलं तर अगदी वेगानं जातोय. जिथे आहे क्षेत्ररक्षक थोडीशी मिसफिल्ड झाली आहे, मात्र चेंडू अगदी चौकारासाठी निघून जातोय. 4 धावा. असंच आहे क्रिकेट. बरेच कॅप्टन आपण पाहिले तर अगदी मैदानात जरा आहे काही नाही, मैदानाच्या बाहेर या हवं तेवढी तुमची काळजी घेतो, पण मैदानामध्ये आपल्या टीम साठी तुम्ही धावा अडवणं हे महत्वाचं राहतच. हो 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 प्रतिम चेंडू, मस्त चेंडू टाकल्या, पडला, टर्न झाला, फसवलं, बॅकफुटला जातोय, बॅट स्विंग केली आणि तदनंतर अगदी गुमराह केला या चेंडूला. ओहो अप्रतिम चेंडू, व्हॉट अ बॉल या, व्हॉट अ बॉल, अप्रतिम. मी दीपक दाची मगाशी चर्चा केली, दीपक दाचं वय वाढते तसे त्यांची गोलंदाजीची धार वाढते, अचूकता वाढते. यंग खेळाडू आहे, आत्ता 19 वर्षाचे असतील ते, आता 19-20 वर्ष असतील दीपक दादाचं वय. खरं तर अगदी 12वीची परीक्षा नुकतीच दिली असेल त्यांनी. यंग खेळाडू आहेत, अगदी यंग आहेत. अगदी 4 चेंडू झाले, धावसंख्या आपण पाहिली तर अगदी 14 या आकड्यावरती 14. हो हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, फक्त दिशा दिली आहे, क्षेत्ररक्षक चेंडू पकडला, फेकी केली आहे, मात्र तोपर्यंत एक धाव मात्र अगदी कंप्लीट आणि बॅकअप नाहीये. यावेळी हलक्या हातानं खेळण्याचा प्रयत्न, जिथे आपण पाहिलं तर फक्त 4 धावा जरूर प्राप्त होतात. या 4 धावेच्या मदतीनं टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी पुढे जाते 19 या आकड्यावरती, 19 धाव संख्या. चला स्पीड अप घ्या. बॅकफुटला जाऊन शॉट ऑन पूल, मिड विकेट रिजनच्या अगदी बाहेर षटकार येतोय. हाफ ट्रॅकर होता आतापर्यंत, ह्या हाफ ट्रॅकर वरती षटकार जरूर आपण पाहिले, पुन्हा एकदा षटकार आला हाफ ट्रॅकर वरती. अप्रतिम फटका खेळून काढला.
हो यावेळी देखील आपण पाहिलं तर अगदी हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न जिथे आपण पाहिलं तर एक धाव मात्र ओहो वॉड थ्रो यार विवेक वरपे गावी होता थोडे दिवस झाला आणि गावी शिकारीला गेल्यानंतर या सर्व नेम चांगला लागतो आणि विवेक अगदी नेम लावून आलाय गावावरनं. धावसंख्या अगदी 25 या धावसंख्येवरती स्थिर आहे आणि फक्त 4 चेंडू राहिलेत. यानंतर मॅच आपण पाहिली तर अगदी सर्वे 11 सर्वे आणि त्याचबरोबर बीसीसी सनबोर अशी मॅच यानंतरची खेळली जाईल. यावेळी फटका तर चांगला खेळून काढल्या मात्र मॅच आपण पाहिली तर अगदी ही सुरुवातीला हवी होते षटकार ते अगदी लेट येतात आणि बराचसा फरक बनपुऱ्यावर पडणार नाहीये या षटकाराने कारण की मॅच मध्ये त्यांनी इन केलं. मॅच मध्ये ऑलरेडी मॅच हातामध्ये पकडली आहे. जी सुरुवात हवी होती जिंती टीमला ती सुरुवात भेटली नाहीये आणि तिथून पुढे त्यांची गाडी थोडीशी हळूवार राहिली आजच्या दिवसामध्ये. हो बॅकफुटला बाबूराव पाटील आपली बॅटिंग करून घेतोय. आपल्या इरादे त्याने ज्या पद्धतीने त्याची नॅचरल बॅटिंग आहे ती करून घेतोय. मात्र आज जरासा उशीर होतोय षटकार चौकार येण्यामध्ये कारण की जे षटकार चौकार आपण पहिले सुरुवातीपासून येणं महत्वाचं होतं ते अगदी आपण पाहिलं तर शेवटच्या क्षणाला येत आहे. हा देखील येईल हॅट्रिक येईल. आता खरं तर बाबूराव पाटीलच्या मनाला आता शांतता भेटेल की हॅट्रिक षटकार लगावलेत आणि त्यानंतर थोडासा शांत होईल त्याचं मन गारवा भेटेल त्याच्या मनाला. टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी जाऊन पोहोचते 43-43. शेवटचे षटक खरं तर मेजवानी ठरली मी म्हणेल जिंती टीम साठी. शेवटचा चेंडू बाकी आहे. कुठे गेला बॉल. उचलला यावेळी देखील अप्रतिम बॅटिंग बाबूराव पाटील. मॅच जरी हारली असेल तरी बाबूराव पाटीलनं आपली बॅटिंग आणि आपली फॉर्म जो आहे आपला परफॉर्मन्स आहे तो 100% दिला. स्वतःची जी कमिटमेंट असते आपल्या टीमची असते स्वतःची जी कमिटमेंट असते ती त्यांना पूर्ण करून दाखवली. 4 लगातार षटकार लगावल्या त्यानंतर बाबूराव पाटीलनं या मॅच मध्ये मात्र अगदी समाधानकारक बॅटिंग वैयक्तिक केली आहे आणि या मॅच मध्ये बनपुरी बनपुरी राहिला विजेता. विजय संघाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि मॅन ऑफ द मॅच